इयत्ता 6वीच्या माझ्या वाघांनो आणि वाघिणींनो, वेलकम बॅक टू कटकेसर एज्युकेशनल चॅनल. आपण सुरू करत आहोत इयत्ता 6वीचं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे त्रिमितीय आकार. सेमी इंग्रजीवाल्या विद्यार्थ्यांनी वहीमध्ये हेडलाईन द्यायची आहे 3 डायमेन्शनल शेपमध्ये. मित्रांनो, सर्वांना व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्रतेची विनंती. हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओपासून ही सवय तुम्ही अंगीकारा, बाळगा की आपल्या व्हिडिओ बघताना फक्त पलंगावर झोपून व्हिडिओ बघायचं नाही. सोबत वही घ्यायची, पेन घ्यायचं, पुस्तक घ्यायचं, कंपास बॉक्स घेऊन बसायचं. ठीक आहे. तर पहिलं प्रकरण, पुस्तक उघडा, पान नंबर 1 वर या. मित्रांनो, सर्वात पहिली हेडलाईन आहे उजळणी म्हणजे रिव्हिजन. उजळणी म्हणजे रिव्हिजन. तुमच्या पान क्रमांक 1 वर काही चित्र आहेत. कशा कशाची चित्र आहेत तिथं? ढोल आहे, टेबल आहे, टेनिसचा टेबल आहे, पिपाणी आहे, कॅरम बोर्ड आहे, इथं हार्मोनियम आहे, रस्ता आहे, मैदान आहे आणि फिरणारा बोहरा आहे. बरोबर. सेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे? ड्रम, टेबल, माउथपीस, कॅरम बोर्ड, हार्मोनियम, रोड, प्लेग्राऊंड आणि स्पिनिंग टॉप म्हणजे फिरणारा बोहरा. बर, या आकृत्या तुम्हाला दिल्यात कशासाठी? मित्रांनो, ह्या आकृत्याच्या वर तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे. तो क्वेश्चन असा आहे, क्लासिफाय, वर्गीकरण करा. काय करा? वर्गीकरण करा. आणि हे वर्गीकरण तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? हे वर्गीकरण आपल्याला करायचं आहे 3 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शनमध्ये. म्हणजे मराठीमध्ये याला द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार असं म्हणतात. मग 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेप म्हणजे काय? द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार म्हणजे नेमकं काय हे सांगतो. वहीमध्ये हेडलाईन द्यायची, मिती म्हणजे काय, व्हॉट इज डायमेन्शन. व्यवस्थित कान देऊन ऐकायचं आहे. डायमेन्शन सांगतोय बघा. मिती म्हणजे एखाद्या वस्तूचा आकार समजण्यासाठी लागणारं स्वतंत्र माप. एखाद्या वस्तूचं माप म्हणजे डायमेन्शन, मिती. मग आता एक ॲक्टिव्हिटी करायची माझ्यासोबत बरं का. सगळ्यांनी पेन्सिल घ्या हातात. घेतली आणि वहीवर एक छोटासा टिपका काढायचा. काय काढायचं? एक छोटासा टिपका काढायचा. बर, ह्या टिपक्याला काय म्हणतात? ह्या टिपक्याला म्हणतात बिंदू, पॉईंट. ह्या पॉईंटला आपण काहीतरी नाव देऊ. ए नाव दिलं. बर, हे गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात की बिंदूला म्हणजे पॉईंटला माप नसतं. बिंदूला म्हणजे पॉईंटला माप नसतं. आता इकडच्या बाजूला अजून एक बिंदू घेऊ आपण. त्याला नाव देऊ बी. काय नाव द्यायचा? बी. आणि हा ए आणि बी जोडून घेऊ. काय करू? जोडून घेऊ. काय तयार झालं? आठवतंय का? हे झाला रेषाखंड, लाईन सेगमेंट. ह्या आकृतीला काय म्हणायचं? रेषाखंड, लाईन सेगमेंट. आठवतंय का? इयत्ता 5वी मध्ये शिकलाय. बरं, ह्याला रेषाखंड, 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 लाईन सेगमेंट असं सारखं सारखं म्हणायचं नाही. तर ह्याला अजून एक पद्धत आहे. ह्या रेषेला रेख ए बी असं पण म्हणतात. सेग ए बी म्हणतात ह्याला सेमी इंग्लिशवाले विद्यार्थी. बरोबर. आता हा सेग ए बी म्हणजे रेख ए बी आपल्याला मोजायचा आहे. काय करायचं आहे? मोजायचा. कसा मोजायचा? तर पट्टीने. पट्टी ठेवायची. 0 बरोबर कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे, ए वर. मग बी वर बघा काय येते? 6. काय येते? 6. मित्रांनो, हे जे तुम्ही काय केलंय, हे तुम्ही लांबी मोजलेली आहे या रेषाखंडाची. आणि या रेषाखंडाला लांबी व्यतिरिक्त दुसरं कोणतंही माप नाही. म्हणजे हा रेषाखंड, हा सेगमेंट आहे 1 डायमेन्शनल फिगर, एकमिती आकृती. म्हणजे ज्या आकृतीला फक्त एकच माप असतं तिला म्हणायचं एकमितीय आकृती, 1 डायमेन्शनल फिगर. समजलं? ह्या रेषाखंडाला फक्त एकच माप आहे म्हणजे लांबी. आता काय करायचं? आता ह्या रेषाखंडासारखा अजून एक रेषाखंड खाली काढायचा, सी डी नावाचा. काढला बघा. आता हा खालचा सी डी आणि हा वरचा ए बी जोडून घ्यायचा. चला, तुम्ही सुद्धा काय करायचं? सी डी काढा खाली, हा डी ए वर जोडा, पलीकडून बी सी खाली जोडा. काय तयार झालं? हा एक चौकोन तयार झाला मित्रांनो. काय तयार झाला? चौकोन. 4 बाजू असलेला चौकोन. आता हा चौकोन आपण 2 पद्धतीने मोजू शकतो. एक आडवा आणि एक उभा. एक आडवा आणि एक असा उभा. मग हे जे आडवं माप आहे त्याला आपण लांबी म्हणतो आणि हे जे उभं माप आहे त्याला आपण रुंदी म्हणतो. बरोबर. लेंथ आणि विड्थ, लेंथ
आणि विड्थ, हे तर तुम्हाला माहीत आहे. म्हणजे ह्या आकृतीला किती माप आहेत? 2. ज्या आकृतीला 2 मापे असतात, लांबी आणि रुंदी असते, त्या आकृतीला द्विमितीय आकृती असं म्हणायचं, 2 डायमेन्शनल फिगर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? 2 डायमेन्शनल फिगर. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 2 डायमेन्शनल फिगरला एक सपाट पृष्ठभाग असतो, फ्लॅट सरफेस असतो. कोणताही सपाट पृष्ठभाग असू द्या, 2 डायमेन्शन असतात, 2 माप असतात, लांबी रुंदी, लांबी रुंदी, लांबी रुंदी. कळलं का? आता त्रिमितीय आकृत्या बघू, 3 डायमेन्शनल फिगर बघू. आणि हे शिकण्यासाठी तुमच्या घरातलं काहीतरी सामान तुम्हाला घ्यावं लागेल. काय घ्यायचं? एक साबणाचं खोकं घ्या. जसा हा कटकेसर साबण माझ्या कंपनीचा आहे, निखळ सौंदर्यासाठी वापरा कटकेसर साबण. हा साबणाचा बॉक्स मी 3 प्रकारे मोजू शकतो. कसा ते कान देऊन ऐका. बघा, इथं पट्टी लावली, लांबी निघाली. हा इथं जी जाडी आहे हो का, ही सुद्धा मी मोजू शकतो, आहे की नाही? आणि तसेच हा किती उंच आहे हे सुद्धा मी मोजू शकतो पट्टीनं. म्हणजे माझ्या मित्रांनो, ह्याला 3 मापं मिळाली. किती मापं मिळाली? 3. लांबी म्हणजे लेंथ, रुंदी म्हणजे विड्थ, आणि हाईट म्हणजे उंची. 3 मापापासून बनलेली ही आकृती दुसरं तिसरं काय नसून तुमची 3 डायमेन्शनल फिगर आहे. म्हणजे ज्या आकृतीला 3 मापं असतात, लांबी असते, रुंदी असते, उंची असते, त्या आकृतीला आपण त्रिमितीय आकार असं म्हणायचं, 3 डायमेन्शनल फिगर असं म्हणायचं. वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. सेमीवाले माझे मित्र असतील तरीसुद्धा त्यांनी मराठीतच लिहून घ्यायचं आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीमध्ये शिकलेलं चांगलं व्यवस्थित लक्षात राहील. पहा, एक आकृतीला फक्त माप असेल, फक्त एकच, तर त्याला 1 डायमेन्शनल फिगर म्हणायचं. ज्या आकृतीला 2 मापं असतात, लांबी आणि रुंदी, लेंथ अँड विड्थ, तिला म्हणायचं 2 डायमेन्शनल फिगर. आणि ज्या आकृतीला अशा 3 मापं असतात, 3, त्या आकृतीला 3 डायमेन्शनल फिगर म्हणायचं, त्रिमितीय आकृती असं म्हणायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृतीला म्हणजे 3 डायमेन्शनल फिगरला, त्रिमितीय आकृत्यांना 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पृष्ठ असतात. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पृष्ठ असतात. हे वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. मग आता आपला मेन मुद्दा, टेबल. आकृतीच्या खाली दिलेला टेबल वर्गीकरण करायचं आहे. बघा, ढोल बघा. पहिल्यांदा ढोलला म्हणजे ह्या ढोलकीला, ह्या ड्रमला किती पृष्ठ आहे? वर एक आहे, खाली एक आहे आणि आजूबाजूला एक आहे, नाही का? म्हणजे हे कोणते आहे? 3 डायमेन्शनल आकार आहे, हा त्रिमितीय आकृती आहे. टेबलाचा पृष्ठभाग वरून जो दिसतोय तो टेबलाचा पृष्ठभाग, त्याला लांबी असेल आणि रुंदी असेल, 2 डायमेन्शनल असतील, बरोबर. ती फिगर काय म्हणायचं? 2 डायमेन्शनल फिगर, द्विमितीय आकार. पिपाणीची तुम्ही लांबी मोजू शकता, रुंदी मोजू शकता आणि जाडी सुद्धा मोजू शकता. म्हणजे ती पिपाणी झाली 3 डायमेन्शनल फिगर, त्रिमितीय आकारात आली. कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, कॅरम बोर्डची तुम्ही लांबी आणि रुंदी काढू शकता. म्हणजे कॅरम बोर्डचा पृष्ठभाग जो आहे, सरफेस जो आहे, हा येणार आहे द्विमितीय आकारामध्ये, म्हणजे 2 डायमेन्शनल शेपमध्ये. हार्मोनियम वाजवायची पेटी, लांबी असते, रुंदी असते, उंची असते, ही गेली कुठं? त्रिमितीय आकारात. रस्ता, वरून बघितलं रस्त्याला तर रस्त्याची फक्त लांबी आणि रुंदी तुम्हाला कळू शकते, म्हणजे आहे द्विमितीय आकार. 2 माप आहे त्याला. खेळाचं मैदान, 2 माप आहे ती, लांबी रुंदी. भोवरा आपण 3 माप, बरोबर, लांबी रुंदी आणि जाडी. किंवा ह्याला 1 पेक्षा जास्त पृष्ठ आहेत, बरोबर. वर सपाट असेल, खाली असं वक्र असेल, नाही का? म्हणजे भोवरा येतो 3 डायमेन्शनलमध्ये, त्रिमितीय आकारामध्ये. मित्रांनो, आतापर्यंतची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय पाहिजे, काय सुधारणा हवी, व्हिडिओ आवडल्यास तुमचा अभिप्राय नक्की द्या, मला तो आवडेल. आणि हे बघा, तुम्ही जे सांगणार ते मला ऐकावंच लागेल. आपल्यामध्ये सुधार झाला पाहिजे. मी काय बेस्ट नाही. माझं काय चुकत असेल, तुमचं अजून काय सजेशन द्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली तुमच्याकडे कमेंट बॉक्स उघडा आहे, काय बिनधास्त लिहायचे ते लिहा, ठीक आहे. आता पुढचा पॉईंट, आपण थोडीशी आता गणितीय चर्चा करणार आहोत, मॅथमॅटिकल डिस्कशन करणार आहोत. पान क्रमांक 2 वर या. आता पान क्रमांक 2 वर चित्र दिलेले आहेत. काय त्या चित्रावरून द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांबद्दल चर्चा करायची आहे.
डिस्कस 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल शेप्स. मग पहिली आकृती हे तर दिलेली आहे ट्री अँड इट्स शॅडो, झाड आणि त्याची सावली. मग झाड जे आहे आणि त्याची सावली जी आहे याचं वर्गीकरण करायचे 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शनमध्ये. मग आता सांगा, झाडाची उंची काढता येते, झाडाची लांबी काढता येते, झाडाची रुंदीसुद्धा काढता येते. म्हणजे ह्या झाडाला आहेत 3 मापं. म्हणजे झाड हे 3 डायमेन्शनल फिगर आहे, त्रिमितीय आकृती आहे. पण जी सावली आहे, सावली फक्त किती लांब पडलेली आहे, किती रुंद पडलेली आहे एवढंच काढता येतं. म्हणजे झाड जरी 3 डायमेन्शनल असलं, 3D असलं, तरी ही जी सावली जी पडलेली आहे खाली, ती सावली बाळांनो 2 डायमेन्शनल आहे, 2D आहे. कशी आहे? 2D आहे, द्विमितीय आकाराची आहे. आपलं दुसरं उदाहरण मित्रांनो, कपाटाची पृष्ठे आणि कपाट. फेसेस ऑफ कबर्ड अँड कबर्ड. हे बघा, कपाट जे आहे त्या कपाटाची लांबी काढू शकतो, रुंदी काढू शकतो आणि उंची काढू शकतो, बरोबर आहे की नाही? आणि कपाटाला एकपेक्षा जास्त पृष्ठ आहेत, सरफेसेस आहेत. म्हणजे कपाट, कबर्ड हे 3 डायमेन्शनल आहे. आणि त्याचं पृष्ठ म्हणजे जर तुम्ही कपाटाच्या समोर असं उभं राहिला दरवाजाकडे तोंड करून, तर त्या वरच्या भागाची फक्त लांबी आणि रुंदी काढता येते. म्हणजे 2 डायमेन्शनल शेप जर एकत्र आले, ज्याला 2 मापं आहेत अशा गोष्टी एकत्र आल्या की त्याच्यापासून काय बनतात? 3 डायमेन्शनल फिगर बनतात. काय बनतात? 3 डायमेन्शनल फिगर. म्हणजे कपाट जे आहे हे 3 डायमेन्शनल आहे, 3 मितीयच आहे. आणि त्याचं पृष्ठ म्हणजे कपाटाची साईड जी आहे तिची फक्त लांबी आणि रुंदी तुम्ही मोजू शकता. तुमच्या घरातलं कपाट बघा, आपोआप गोष्ट समजून जाईल. तिसरं इथं दिलेलं आहे ट्रंक अँड फेसेस ऑफ ट्रंक. पेटीची पृष्ठे आणि पेटी. पेटीची लांबी, रुंदी आणि जाडी तुम्ही काढू शकता. पण जर त्याचा कवर बघितला, त्याचं झाकण बघितलं, तर त्या झाकणाची तुम्ही लांबी आणि रुंदीच फक्त काढताय, बरोबर नाही का? म्हणजे पूर्ण पेटी जी आहे, पूर्ण ट्रंक जे आहे हे 3 डायमेन्शनल आहे बाळांनो. आणि त्याचं जे पृष्ठ आहे त्याला फक्त 2च माप आहेत, लांबी आणि रुंदी, ती आहे 2 डायमेन्शनल. फरक लक्षात येतोय? तर मित्रांनो, आज तुम्ही काय शिकला? आज तुम्ही शिकला 1 डायमेन्शनल शेप, एकमितीय आकार. आज तुम्ही शिकला 2 डायमेन्शनल शेप, द्विमितीय आकार. आणि आज तुम्ही शिकला 3 डायमेन्शनल शेप म्हणजे त्रिमितीय आकार. 1 डायमेन्शनल शेप म्हणजे ज्याला एकच माप, 2 डायमेन्शनल शेप म्हणजे ज्याला 2-2 माप असतात, 3 डायमेन्शनल शेप म्हणजे ज्याला 3-3 माप असतात, लांबी, रुंदी आणि उंची असते. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, का शिकायचं हे? हे का शिकायचं? वाय? काय अभ्यासक्रमाला? बात तो सही है. मित्रांनो, आपल्या आजूबाजूचं जग जे आहे हे समजून घेण्यासाठी हे शिकायचं आहे. तुम्ही जे जगताय ह्या विश्वामध्ये, हे विश्व आहे त्रिमितीय आकाराचं. कशाचं? त्रिमितीय आकाराचं. इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला 3 आकारात दिसते, लांबीमध्ये, रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये, बरोबर? आणि तुमच्या सावल्या ह्या 2 डायमेन्शनलमध्ये आहेत, बरोबर? तुम्ही दिसता 3 डायमेन्शनलमध्ये आणि जर तुमचा फोटो काढला तर तो येतो 2 डायमेन्शनलमध्ये. दैनंदिन व्यवहारातील मापे आणि खरेदी समजण्यासाठी. किती बाय कितीचा गाळा आहे तुझा? ऐकलंय का कधी? 10 बाय 10चा गाळा आहे, बरोबर? अरे हे 10 बाय 10चा गाळा, 20 बाय 30ची खोली, म्हणजे हे 2 डायमेन्शनल माप झालं. लक्षात येतंय? सगळ्यात महत्त्वाचं, विविध क्षेत्रातील पाया पक्का करण्यासाठी भविष्यामधील, आता तुम्ही लहान आहात, कच्चे बच्चे आहात, पुढे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणार आहात, तर कोणकोणती क्षेत्र आहेत पहा. आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग हाच त्याचा पाया आहे इयत्ता 6वीमध्ये. ॲनिमेशन आणि गेमिंग सगळ्यात आवडतं तुम्हाला, ते 2D आणि 3D समजल्याशिवाय येत नाही बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझाईन आणि पॅकेजिंग. ही इंडस्ट्री जी आहे डिझाईन अँड पॅकेजिंग, इतकी सुंदर इंडस्ट्री आहे, पण ह्याचं मूळ जे आहे ते इथं आहे, इथं. हे जर तुम्हाला कळालं नाही 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शन, तर तुमचं भविष्य अंधारात आहे मित्रांनो. समजलं का? का शिकायचं? 1 डायमेन्शनल फिगर म्हणजे 1 माप, 2 डायमेन्शनल फिगर म्हणजे 2 मापं आणि 3 डायमेन्शनल फिगर त्रिमितीय आकार म्हणजे 3 मापं असलेल्या आकृत्या. लक्षात आले मित्रांनो? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशा सुंदर व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत अभ्यास करत राहा. जे तुम्ही वहीमध्ये लिहिलेलं आहे ते वाचत राहा. आणि लक्षात असू द्या, आपण आत्ताशी आलेलो आहोत पान नंबर 2 वर. कितीवर? पान नंबर 2 वर. अजून 3 आहे, 4 आहे, 5 आहे. अरे बरंच काय काय शिकायचं आहे. लाईक करायला विसरू नका.